माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास, वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं. अभिवाचनातनं श्रवण करूया अध्याय 21. बोला जय श्रीकृष्ण. श्री गणेशाय नमः. विष्णूला लक्ष्मीने पुन्हा विचारले, अधिक मासात कोणते स्नाने केल्यास काय फळ मिळते ते मला सांगा. विष्णू म्हणाला, अधिक मासात जो नित्य स्नान करतो त्याची पापे नष्ट होतात. सूर्योदयाच्या वेळी विधियुक्त स्नान करावे. 12 महिने रोज स्नान केल्याने पुण्य त्याला मिळते. गंगेत, प्रयाग तीर्थावर अधिक मास स्नान करावे. सरस्वती नदीच्या पाण्यात स्नान करावे, ते महापुण्यकारक होय. ग्रहण समयी अनेक गायी दान केल्याने जे पुण्य मिळते तेच अधिक मासात नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान केल्याने मिळते. म्हणूनच आपण तीर्थावरती किंवा गंगेवर किंवा आपल्या गावातील नदीवरती स्नान करण्यात जातो. जर ते आपल्याला शक्य नसेल तर आपल्या घरीच आपण जे तीर्थ घरात असेल ते थोडे पाण्यात टाका, स्नान करा. सहस्रविधी ब्राह्मण भोजन केल्याने जे पुण्य लागते तेच अधिक मासात स्नान केल्याचे मिळते. विष्णूने अनेक पुण्यकारक व्रतापेक्षा अधिक मास स्नानाचे पुण्य जास्त असे सांगितले. लक्ष्मीने अधिक मासातील त्रिदिवसीय स्नानाचे महात्म्य त्याला विचारले, तेव्हा विष्णू म्हणाला, याविषयी कथा आहे तीच मी तुला सांगतो. गोदावरी नदीच्या तीरावर पैठण नामक एक पुण्यक्षेत्र, तेथे धर्मशर्मा नावाचा एक सदाचरणी विप्र राहत होता. तो विद्वान भक्तिमार्गी होता. कालगतीने जेव्हा अधिक मास प्राप्त झाला तेव्हा त्याच्या मनात आले, या महिन्यात रोज विधीपूर्वक स्नान करावे असे आहे, पण मला ते शक्य नाही. तेव्हा मी महिन्याच्या शेवटी 3 दिवस यथासांग स्नान करीन. मनात आल्याप्रमाणे ठरवून अधिक मासाच्या अंती 3 दिवस तो गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेला. स्नानानंतर त्याने पाण्याने कमंडलू भरून घेतला. तो आपल्या घराकडे परत चालला होता. वाटेत त्याला एक प्रेतात्मा भेटला. त्याने त्याची दयनीय अवस्था पाहिली. त्याचे कल्याण करावे असे धर्मशास्त्राच्या मनात आले. त्या प्रेतात्म्याचे रूप फार भयंकर होते, पण धर्मशर्मा खरोखर धीराचा होता. त्याने ते प्रेतात्म्याला त्याचे पूर्वकर्म विचारले. तेव्हा थोडा सुविचार सुचून त्या पिशाच्याने आपल्या पूर्वजन्माचे सर्व वर्णन करून त्याला म्हटले की, मी पापे भोगण्यासाठीच या योनीत जन्म पावलो. महाघोर नरक यातना मला आधीच भोगाव्या लागल्या. त्यावेळी धर्मशर्म्याने त्याला आश्वासन दिले. आपल्या कमंडलूतील पाणी हातात घेऊन आपल्या त्रिदिवसीय स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्याच्या उद्धारार्थ त्याच्या हातावर घातले. तो प्रेतात्मा त्या भयंकर योनीतून तत्काळ मुक्त झाला. त्याचा देह दिव्य झाला. त्याला स्वर्गात नेण्यासाठी उत्तम विमान आले. त्या विमानातून त्याच्या स्वागतासाठी अनेक अप्सरा आल्या होत्या. अशा प्रकारे अधिक मासात 3 दिवस पवित्र जलात स्नान केल्याने, पुण्य दिल्याने पिशाचाला मुक्ती मिळाली, त्याचा उद्धार झाले असे विष्णूने सांगितले. अध्याय आपण आता पोथी बघूया. 21 अध्यायाची पोथी. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी म्हणे, दृढ धनवाला गुण चित्त द्यावे श्रवणी आपण. हरीने अप्सरा शाप विमोचन लक्ष्मी लागुण कथिले जे, त्या ऐकून ती क्षरब्धी सुता म्हणे, ओ स्वामी भगवंता तुम्ही अप्सर उद्धार कथा मज तत्वता कथिलीत. आता अधिक मास स्नानाचे फळ पुनरपी मज सांगा सकळ. ऐसे ऐकून या तमाल दीळ बोले तत्काळ ऐकाते. हे प्राणप्रिये क्षीरोद कुमारी, जो अधिक मासी नित्य स्नान करी तयाच्या सर्व पापाची भ्री होती निर्धारी तत्काळ. आणि तो कदा न होय कष्टी, हेम पुरी न पडे तयाच्या दृष्टी. सर्व कार्य साधती सृष्टी आणि मनुस्तुष्टी सोय. जो करी अधिक मास स्नान तया सर्व देव होती प्रसन्न. आणि तेने सर्व तीर्थावर्गाहून गेले असेही होत असे. सूर्योदयी अधिक मासी जो युक्त करी स्नानासी, 12 मास स्नानाचे त्यासी फळ लाभते निसंशय. जो भक्तीने हरी तुष्टर्थम मल्लूच स्नान करीतो सतत, तया महातीर्थ स्नान जनित फल यथार्थ लाभते. अधिक मासी गंगोदक स्नान सर्वार्थ कामद होय म्हणून अनेक विध प्रयत्न करून त्याची सगळी आचरावे. ज्या ज्या देवाच्या तुष्ट अर्थ साचे ज्या ज्या काळी स्नान करायचे ते एक करीत अधिक मासीचे सकळ देव संतोषती. अधिक मासी प्रयागी स्नान करून माधवाचे घेता दर्शन.
सकळ पापे दग्ध होऊन मम सालोक्य लाभते. अनंत पापे केली असत तरी अधिक मास स्नानोची तरीत त्या पूर्व पापापासून मुक्त होती जाण निश्चय. अधिक मास माझी नरी स्नान करिता सरस्वती निरी. सहस्र जन्मीचे पापे सारी सहस्रवाटा पळतात. चंद्र सूर्य ग्रहण समयी कोटी गोदानाचे जे पुण्य होई तेच अधिक मासी शुद्धोदक काही स्नान करिता पावी जेल. कुरुक्षेत्र दी तीर्थे सतत स्नान करिता जे फल प्राप्त. आणि लक्ष विप्रा तृप्तीपर्यंत सुभोजन देता पुण्य जे तेचे अधिक मास स्नानेसी प्राप्त होय मानवासी. आणि द्रुत मधु पायस नेसी पितरासी तर्पेले होय. मल्लू चर स्नान पुण्यादे देवत्व लाभले देवा कारणे. तैशेशी ऋषी देवर्षी याने विमल झाले सगळे. जो महामूर्ख मानव कोण अधिक मासी न करी स्नान तो घोर संसार नरकातून मुक्त न होय कदापि. आणि त्याचे ते जन्मरूता होय उभाराटाचे सर्वदा. तेथे दंभही स्नान करिता मुक्ती हाता येतसे. जो अधिक मास स्नान न करी त्याचा दरेसी भार होय जापरी. तैसा वृक्ष नद्या निर्गिरी याचाही होत नाही पा. जमन भक्ती अधिक मासी स्नान करीती विनेसी सर्व तीर्थ स्नान फलत्यासी य प्रलोकी लाभते. आणि शिवादी देव संपूर्ण सदा तयासी राहती प्रसन्न. म्हणून सर्वी सर्वदा जाण अधिक मास स्नान करावे. यज्ञ यागाधिक न श्रमता आपणा मुनीची यावी योग्यता. ऐसे भाविती तही सर्वदा अधिक मास स्नान करावे. नाना यज्ञ गृहग्नी अग्नी आणि इष्टापुरतादी केल्या वाचुने जे स्वर्गाची चिते तयाने अधिक मास स्नान करावे. गोभूमीतील वस्त्रे सुवर्ण आणि अन्नादी दाने दिल्याविन स्वर्गास इच्छिती तई जाण अधिक मास स्नान करावे. कृच्छ चांद्रायने व्रताने स्वतनु शोषिल्या वाचुनी स्वर्गलोकवास इच्छिती तयाने अधिक मास स्नान करावे. वैशाखी तपचैत्री होम कार्तिकी मासी दान धर्म ऐसे अनेक मासी एक एक कर्म फलद उत्तम कटलेसी. आणि अधिक मासी तो नोदीनी होम तप दाणी तिनी विशेष फलद आहेत म्हणून सकल पुराणे कटलेसी. दानी तपीळ अतिथी भक्त यासी ज्या सद्गती प्राप्त होत त्यास अधिक मास स्नान करत्या प्रत होती प्राप्त इंदिरे. अन्य पुण्य करुणी बहुवस जरी पावला देवलोकास तरी सुख उपभोगे पुण्यनाश होता जन्मास मागुतीये. आणि अधिक मास स्नानी तो पायी एकदा ज्या लोकासी जाई तेथून पुनश्च महिठाई जन्मना एच कथापि प्रिय अधिक मास स्नान होणे पवित्र काही न मिळे शोधिता जगत्र. हे सर्व पापनाशक विचित्र सर्वत्र मान्य असे इतर कृत्याशे नाही कारण हेची करीती सर्व पापदहन. जैसा महाप्रदीप्त कृशान इंधने संपूर्ण जाळीतो हे सर्व प्रकारे हितकारी. जन्म मरणाचे फेरे वारी यानेची सर्वे नरनारी मुक्त सत्वनी होतात. ऐसे अधिक मास स्नान निस्तिम याचे महिमान विधी शिव की सहस्रवदन नव्हे समर्थ वर्णावया परी केवळ लोकहितात. प्रिय म्या तुझ कथेले किंचित याचे श्रवण पठणे त्वरित पापे समस्त लोपती. आणि अधिव्याधी जाती सरुण सकळ कामना होती पूर्ण. ऐसे सांगून स्नान महिमान पुनश्च भगवान भोले पै. प्रिय अधिक मासी नित्य स्नान न घडे तरी करावे तरी दीन. तयाची फळ संपूर्ण वर्णू कवण शकेल. सर्व सुख धन दीर्घजीवित निरोगता सुकीर्ती बहुत स्वर्ग मोक्ष इत्यादी समस्त कर्मे लाभत येण्याची. ऐसी हरीची ऐकुणीवाणी पद्मावणे हो चक्रपाणे. पुन्हा पुन्हा मी प्रश्निते म्हणून रागमणी न धरावा भक्त कामना पुरविणे हेची प्रभूचे मुख्य करणे. म्हणून प्रभू मी निर्विडपणे ऐसे आता विनविते. अधिक मासीच्या त्रिदिन स्नानेसी कोणासी गती मिळाली कैसी ती साधन्यत कथा ऋषिकेशी सांगा मजसी दयाळा. ऐसे ऐकुणे शानपाणे म्हणे प्रिय धनंदिनी अद्भुत कहता तुझला गुणे सांगतो साधणी ऐकतो. दक्षिण दिसे अति पवित्र गोदावरी नदीचे तीर तेथे पैठण नामे सुंदर एक नगर आहे पै. त्या माझी चातुवर्णे समस्त स्वधर्मे वर्तती सतताः श्रुती स्मृती सदाचार युक्त असती पंडित सर्वै. ऐसा त्या नगरी पूर्वी देख आचार प्रिय स्वधर्म पालक धर्मा शर्मा पनामक
ब्राह्मण एक राहत असे. तो अत्यंत वृद्ध बुद्धिमान, सज्जन मान्य महाविद्वान, श्रद्धापूर्वक नेमे अनुदीन, स्वधर्माचरण करीत असे. तो कदाचित काल पर्याय व्हायला अधिक मास प्राप्त झाला. जेथीच्या स्नाने सर्व जीवाला महत पुण्य प्राप्त होय. तै त्या धर्मस शर्म्याने म्हणत चिंतिले की काय करावे येत. वृद्धत्वामुळे अधिक मासात नित्य स्नानार्थ शक्ती नाही. तरी मासांती जरी त्रिने दीन यथाविधी स्नान करीन. अधिक मासा अगनाशन स्नाने विन दवडू नये. यथाशक्ती धर्माचरण करावेसे श्रुती वचन. म्हणून शक्तीनुसार मी त्रिदिन स्नान करीत या मासी. सिंधूचे ऐसे त्या धर्मशर्म्याने निर्धारिले स्थिर बुद्धीने. पुढे मला मासांती बहुप्रीतीने त्रिदिन स्नान आरंभिले. गौतमी माझी यथा विधान 2 दिवस सरिले स्नान. तृतीय दिनी प्रत्युषी उठून गौतमी लागून पावला. स्नान करून या नित्यवंत शुद्ध कमंडलू जनपुरीत. हस्ती घेऊन स्वगृहाप्रत जावया त्वरित परतला. ती अरुणोदयाची शुभ वेळा नक्षत्र प्रकाश मंदावला. तै मार्गे जाता त्या ब्राह्मणाला प्रेत भेटला अवचित. तो क्षुधाकुळ अत्यंत घोर, नेत्र जैसे कडिनागार, धमणी युक्त सूक्ष्म शरीर, कापवित रचर सर्वदा. पेटता महावृक्ष कूट, तैसा तैचे दिसे विकट. कराल जिव्हा दाड असड, सखोल पोट दरी दैसी. पिंगट वर्ण बांबर जोटी, अतिभयानक रुळे पृष्टी. वारंवार असतच पेटी, हृदयपटी टाळीत असे. वारंवार मुख पसरीत, आहाकार शब्दे गर्जत. ऐसा भयंकर अत्यंत भयानक भूत होता पै. तया पाहुणी तो ब्राह्मण अत्यंत हळू बोले वचन. अरे तू ऐसा भयानक महान आयसी कोण सांगत मज. ती विप्रमाणे पडता करणी आणि तड दृष्टीपात होता क्षणी. त्या प्रेताशी किंचित ज्ञान होणे विवेकही म्हणे उद्भवला. मग तो प्रेत हस्त जोडून धर्मशर्म्या प्रति नमस्कारून अतिविनय सूक्ष्म वचन बोलता झाला साक्षेपे. हे भगवान विप्रेद्वरा, सांगतो ऐके मम समाचारा. सकळ जना ते भीती देणारा ऐसा मी खरा प्रेत आहे. मुझे भक्षण नेंदे भार, दुर्गंधी किळस देणार आणि स्मशानादी स्नाने घोर. तेथे निरंतर वासम छिद्र पाहुण्या लोकासी. पिडावी हेची काममासी, अत्यंत दुरात्मा मानसी हरणीसी वसत असे. परित्वदृष्टी पडली मजवरी, हानिकारी पडली तो ऐकेरी. तेने योगे ममंतरी किंचित ज्ञान उर्वले आणि विवेक झाला उत्पन्न. म्हणून पार्थित कर जोडून तरी दया कृपा करून मज लागून धरे. जे काय सकळ पुण्य कारण सर्व पापांचे नाशक, ते तो दर्शन लौकिक आदमज एक लाभले. तरी आता सत्वर निचेसी उत्तम सौख्य होणार मजसी. ऐसे तो पिशाच धर्म पिशाशी आणि विनयसी बोलत असे. तव धर्म शर्म्याच्या हृदयी कृपा उपजली प्रेताविषयी. दीन दयायुत संता ठाई सरदा पाही वसत असे. कैसाई महापापी असून जरी गारी गेल संतासी शरण, तरी त्या तत्काळ कृपा करून तया लागून उद्धरी येती. ऐसा सत्पुरुषांचा स्वभाव, तेने उच्च नीचा नाही भाव. यक्ष राक्षस पिशाच मानव इत्यादी सरसमत्यासी. असो तो धर्मशर्मा ब्राह्मण धीरदयावसे म्हणून त्या प्रेताविषयी मानून बोले वचन तयासी. अरे प्रेता तुझे हे असरे, प्रेतत्व कोणत्या पापे आले हे जर सांप्रत ज्ञान असले, तरी तू पाहिले सांग मज. त्या सर्व पापांचे निवारण मी येता शक्ती करीन जाण. हे ऐकून त्या प्रेताशी तत्क्षण पूर्वज स्मरण झाले. मग तो जोडून उभे स्वस्त विनय बोले धर्मशर्म्याप्रत. हे दयार नवा मी पूर्वजन्मात पापे बहुत आचरलो. स्वर्णादी बहु वस्तू चोरील्या, परदारा संख्ये घर्षेल्या, अनेक वीर सुरा जेविल्या, कुमारी भोगिल्या बलात्कारे, ब्राह्मण घात बहुत केले, द्रव्य लोभे बाळक वागिले, इत्यादी नाना पापांचे आगळे परत केले म्या ते. पुढे आई शांती अरदूताई मज दृढ होणे लवलाई. नेवणी यम पुरी ठाई नरक डोही टाकीने. तेथे अनंत संवत्सर नरक दुखे भोगुणी फार. हातामध्ये प्रेत शरीर अत्यंत घोर दिले असे. येथे कोठ्यावधी नाना म्या भोगिल्या घोर यातना. परी पापाचा परपार जाना मज दिसेना अद्यापि. किंवा ज्यापेक्षा हे चांगले तो दर्शन मज लाभले. तस्मात पापाचे प्रतील बले मिळाले ऐसे दिसताही. ऐसे प्रेताचे किता वचन तो धर्मशर्मा दयाळू ब्राह्मण म्हणे. रे प्रेतत्व पाप संपूर्ण नाशितो जाना आत्ताची. ऐसे बोलून विप्रे सत्वरी काय केले एके सुंदरी.
श्रीहरिते स्मरुणे अंतरी उदक करी घेतले आणि स्वैरिक मास त्रिदिन जे एथा विधी केले स्नान तत्पुण्यदानाचा संकल्प करून सोडिले जीवन प्रेत हस्ते ऐसे ते पुण्य मिळता समस्त दिव्य रूप झाला तो प्रेत मग वंदुनी त्या ब्राह्मणा प्रत स्तवू लागला आनंदे तो नाना भोगे परिपूर्ण आणि अप्सरागणी संकीर्ण ऐसे ते त्यात ज्योत विमान स्वर्गीवन उतरले तया माझी तो वैष्णित तक्षणी भावे स्तवित विप्रा लागुणी तत्प्रसादे निर्जर भुवणी आनंदे पावता झाला इंदिरे अधिकमासी त्रिदीन स्नान करिता ऐसे पुण्य मग 30 दिन अनुदीन करिता कवन वर्णील ते ऐसे कुणी सिंधू नंदिनी म्हणे भगवंता चक्रपाणी तुमची साधू तुल्यवाणी ऐकुणी धणी न पुरेच तरी आता कृपा करुण आणि सांगा स्थान मे मान ऐसे ऐकुणी नारायण पुनच्च सांगू लागला ही कथा परम पवित्र पुढच्या प्रसंगी होईल विचित्र तरी श्रोते देऊणी स्तोत्र एकाग्र चित्ते ऐकिजे इति श्री अधिकमास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकत चतुर एका विशंती तमध्याय घोडा इति शुभम भवतु श्रीकृष्णार्पण अर्पण या ठिकाणी 21वा अध्याय समाप्त झाला. जर तुम्हाला काही दान करायचेच असेल तर एक छोटीशी रक्कम चांगल्या ठिकाणी दान करा. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. श्रवण केले तर श्री पुरुषोत्तमाय नमः लिहायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.